ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. मूलभूत हक्क, फंडामेंटल राइट्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही आर्टिकल पाठ करायचं म्हटलं होतं आणि त्याची लिस्ट मी इथे दिलेली. ॲटलीस्ट एवढे आर्टिकल तोंडपाठ असायला पाहिजे. हा चार्ट एकदम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा चार्ट देखील तुमच्यासाठी महत्त्वाचा. एक तरी प्रश्न येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला या चार्टवरती 100% पाहायला मिळेल. आणि मग आलेला प्रिडिक्टेबल प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे की याच्यावरती हे 100% विचारणार आहे, तर तुमचं ह्या गोष्टी पाठ असायला पाहिजे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व या दोघांमध्ये नेमका फरक काय, की तो फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर जे मूलभूत हक्क आहेत ते न्यायविचारणी आहेत. मार्गदर्शक जे तत्व आहेत ते न्यायविचारणी नाहीत. याचा अर्थ काय सर? न्यायविचारणी म्हणजे काय? जर या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, आपले मूलभूत हक्क डावलले जर गेले, तर आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि आपले मूलभूत हक्क परत मिळवून घेऊ शकतो. याला म्हटलं जातं ते न्याय विचारणे आहेत, म्हणजे न्यायालयाद्वारे ते आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. मार्गदर्शक तत्वांचं जर ॲप्लिकेशन झालं नाही, त्यांचं जर उल्लंघन झालं किंवा राज्य शासनाने किंवा राज्य व्यवस्थेने जर त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं नाही, तर आपण त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही आणि न्यायालयामार्फत ते आपण पुन्हा मिळवू शकत नाही. म्हणून त्यांना म्हटलं जातं, की हे न्यायविचारणी नाहीत. हे न्यायविचारणी आहेत, हे न्यायविचारणी नाही. जर दोघांमध्ये संघर्ष झाला, मूलभूत हक्काला प्राधान्य द्यायचं का मूलभूत कर्तव्यांना, तर नेहमी प्राधान्य हे मूलभूत हक्कांना दिलं जातं. पण याला एक अपवाद आहे. याला 100% एक अपवाद आहे. तो असा, की ज्यावेळेस कलम 31 चा विचार केला जातो. 31 हे जे कलम आहे, ह्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे काय? आता मी तुम्हाला समजून सांगतो. याला एकच अपवाद आहे. संघर्ष जर निर्माण झाला तर नेहमी प्राधान्य मूलभूत हक्कांना दिलं जातं. पण पण कलम 31 असं म्हणतो. कलम 31 असं म्हणतो, काय म्हणतो बघा. कलम 31 असं म्हणतो, की 39 आणि 39 हे जे मार्गदर्शक तत्व आहेत. 39 म्हणजे काय? संपत्तीचं संपत्तीचं वितरण केलं पाहिजे. संपत्ती जी आहे राष्ट्राकडं, देशाकडं जी संपत्ती आहे, तिचं वितरण केलं पाहिजे. वितरण कसं केलं पाहिजे? सर्वांना योग्य होईल, सर्वांना उपकारक होईल, सगळ्यांना युजफुल असेल, असंच प्रकारे ती संपत्ती आपण वाटली पाहिजे. कोणी वाटली पाहिजे ती? आपण स्वतः वाटणार का? नाही. राज्य संस्थेने ती संपत्ती अशा प्रकारे वाटली पाहिजे, जेणेकरून पूर्ण भारत देशाच्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. 39 काय म्हणतो, की संपत्तीचं केंद्रीकरण नका होऊ देऊ. संपत्तीचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. केंद्रीकरण म्हणजे काय? संपत्ती ठराविक ठराविक लोकांच्या हातात नाही एकवटली पाहिजे. त्या संपत्तीचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. यासाठी राज्य व्यवस्थेने, राज्य शासनाने काम केलं पाहिजे. तर 31 म्हणतो, की 31 हा आर्टिकल काय सांगतो, की 39 म्हणजे संपत्तीचं चांगलं वितरण करा आणि 39 संपत्तीचं केंद्रीकरण होऊ देऊ नका. हे जे 2 मार्गदर्शक तत्व आहेत, यांचं जर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, हे मार्गदर्शक तत्व जर आपल्याला अंमलात आणायचे असतील आणि अंमलात आणताना कलम 14 आणि कलम 19 हे जे मूलभूत हक्क आहेत, या मूलभूत हक्कांना जरी डावललं जात असेल, तरी त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये जाता येणार नाही. म्हणजे मूलभूत हक्कांना आपण आता बघितलं, की मूलभूत हक्कांचं ज्यावेळेस उल्लंघन होतं, तर ते मूलभूत हक्क पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी आपण न्यायालयात जातो. पण याला एक अपवाद आहे, तो म्हणजे कलम 31 म्हणतो 39 आणि 39 हे मार्गदर्शक तत्व येतात. मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. तर हे मार्गदर्शक तत्वांचं इम्प्लिमेशन करत असताना जर कलम 14 आणि कलम 19 हे मूलभूत हक्क डावलले जरी गेले, तरी तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. हा जो अपवाद आहे, या अपवादासाठी फक्त मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. फक्त एवढ्या आर्टिकलसाठी मार्गदर्शक तत्वांना जास्त प्राधान्य दिलं जातं. दोघांमध्ये जर संघर्ष झाला. मग ह्या बघ, आता इथं संघर्ष झालाय. मग कलम 14 ला प्राधान्य द्यायचं, कलम 14-19 म्हणजे मूलभूत हक्कांना प्राधान्य द्यायचं किंवा मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य द्यायचं. तर इथं मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य दिलं जातं. मूलभूत हक्कांना प्राधान्य दिलं जात नाही. पण अदरवाईज जर विचार केला तर मूलभूत हक्कांनाच प्राधान्य दिलं जातं. कायदेशीर दृष्ट्या जर विचार केला तर श्रेष्ठ कोण हो? सर सांगा बरं, कायदेशीर दृष्ट्या जर आम्ही विचार केला तर श्रेष्ठ कोण? तर मूलभूत हक्क श्रेष्ठ येतात, मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ येत नाही. कायदेशीर दृष्ट्या विचार केला तर मूलभूत हक्क श्रेष्ठ असतात. बरं, हे कसे आहेत? व्यक्ती सापेक्ष आहेत आणि हे कसे समाज सापेक्ष.
म्हणजे काय सर? व्यक्तिसापेक्ष म्हणजे काय? हे जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क हे स्वतंत्र एका व्यक्तीला अवेलेबल होतात. हे व्यक्तीसाठी आहेत. कायद्यासमोर समानता व्यक्तीसाठी. तर आपल्या म्हणजे हे जे मूलभूत हक्क आहेत ते व्यक्तीसाठी अवेलेबल आहेत आणि जे मार्गदर्शक तत्व आहेत हे पूर्ण समाजासाठी अवेलेबल. समाजासाठी म्हणजे काय? पूर्ण समाजाचं हित याच्यामध्ये विचारात घेतलं जातं. याच्यामध्ये व्यक्तीचं हित विचारात घेतलं जातं. म्हणून मूलभूत हक्क व्यक्तिसापेक्ष आहेत आणि मार्गदर्शक तत्व समाज सापेक्ष आहेत. यांचं उद्दिष्ट काय हो? हे जे नेमके काय यांचं एम काय? तर याचं एम आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करायची आणि याचं एम आहे सामाजिक लोकशाही प्रस्थापित करायची. हा समाज चांगलं काम करण्यासाठी, समाजाला व्यवस्थित करण्यासाठी, समाजाची डेव्हलपमेंट करण्यासाठी मार्गदर्शक तत्व काम करतात. राजकीय लोकशाही निर्माण होण्यासाठी, राजकीय लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी मूलभूत हक्क काम करतात. मूलभूत हक्क हे नकारात्मक पण असतात आणि मूलभूत हक्क नकारात्मक पण काही अवेलेबल्स आहेत आणि जे मार्गदर्शक तत्व आहेत ते सकारात्मक आहेत. तर हा दोघांमधला जो फरक आहे त्यावरती परीक्षेला विचारलं जातं नेमकं सकारात्मक कोण नकारात्मक कोण. मूलभूत हक्क नकारात्मक आहे आणि जे मार्गदर्शक तत्व ते सकारात्मक आहे. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही, मार्गदर्शक तत्व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. हा चार्ट छानपणे करा. यावरती एक प्रश्न विचारला जातो. संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांचा अंमल करण्यासाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकते. तर 100% हा पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जर एखादं मार्गदर्शक तत्वांचं जर इम्प्लिमेंटेशन करायचं असेल, अंमल करायचं असेल, तर त्यासाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला दिलेला आहे? तो अधिकार संसदेला प्राप्त होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तो बेसिक डिफरन्स होता. आता आपल्याला पाहायचंय ह्यात नेमका कलम 14. कलम 14 आपल्याला पाहायचं. कलम 14 म्हणजे काय? कायद्यासमोर समानता याची हेडिंग आपण पाठ केली आहे वरती. पाठ केली आहे. कायद्यासमोर समानता म्हणजे कलम 14. प्रतिष्ठा आणि संधी समानतेच्या संकल्पनेला प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि व्यक्तीची संधी या समानतेच्या संकल्पनेला राज्यात कलम 14 ते कलम 18, कलम 14 ते कलम 18 मध्ये भरीव आशय दिलेला आहे. कायद्यासमोर प्रतिष्ठा आणि संधी. आता हे वाक्य परीक्षेला विचारले का प्रतिष्ठा आणि संधीच्या समानतेच्या संकल्पना जी आहे तिला राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भरीव आशय दिलाय? तर कलम 14 पासून कलम 18 पर्यंतचे जे आर्टिकल या कलमांमध्ये प्रतिष्ठा आणि संधीच्या संकल्पनेचा भरीव आशय दिलेला आहे. तर राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यासमोर समानता नाकारणार नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता नाकारणार नाही आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. काय म्हणताय ते? काय म्हणताय बघा. या वाक्यावरती परीक्षेला प्रश्न पडतो. कलम 14 मध्ये म्हटलंय की राज्य व्यवस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यासमोर समानता नाकारणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, कायद्यापेक्षा कोणीही छोटा नाही. ही संकल्पना आपण ब्रिटन या देशाकडनं घेतली आहे. आणि ही नकारात्मक संकल्पना आहेत. आणि कायद्याचे समान संरक्षण आम्ही कोणालाही नाकारणार नाही. हे आपण अमेरिकेकडनं घेतलं आणि ही पॉझिटिव्ह संकल्पना आहे. कायदा करत असताना आम्ही तो कायदा असा करू जेणेकरून सगळ्यांना सारखं असेल. हे संसदेच्या बाबतीत कायदे संसदेमध्ये केले जातात. कायद्याचे समान संरक्षण कोणालाही नाकारणार नाही. जी न्याय व्यवस्था आहेत हे न्याय व्यवस्था सगळ्यांना समान संरक्षण देते. त्या समान संरक्षणापासून कोणालाही नाकारणार नाही. ही संकल्पना आपण अमेरिकाकडनं घेतली, ही संकल्पना आपण ब्रिटनकडनं घेतली. ही निगेटिव्ह संकल्पना आहेत, ही पॉझिटिव्ह संकल्पना आहेत. यावरती प्रश्न पडतात. तुम्हाला बारकाईनं ते छानपणे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. कलम 14 कायद्याचे राज्य. कलम 14 मध्ये कलम 14 मध्ये सॉरी कलम 14 मध्ये कलम 14 मध्ये कायद्याचे राज्य ही संकल्पना दिलेली आहे. आणि हे जे कायद्याचं राज्य हे जे तत्व आहे ते मूलभूत वैशिष्ट्य आहे. याला आपण मूलभूत संरचना असं सुद्धा म्हणतो. आपण बघितलं याच्या आधी मूलभूत संरचना म्हणजे काय? असे काही नियम्स असतात ते ब्रेक नाहीत. असे काही नियम्स आहेत राज्यघटनेमध्ये ज्याच्यामध्ये बदल करणं शक्य नाहीये. आणि म्हणून त्याच्यामध्ये हे सुद्धा कायद्याचे राज्य हे सुद्धा मूलभूत वैशिष्ट्य आहेत. याच्यामध्ये कलम 368 नुसार बदल करता येणार नाही. कलम 368 नुसार याच्यामध्ये बदल होत नाही. मूलभूत वैशिष्ट्य. आता मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये काय पाहिलं? मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत संरचना आहेत. कलम 32 मूलभूत संरचना आहेत. कायद्याचे राज्य मूलभूत संरचना आहेत. धर्मनिरपेक्षता मूलभूत संरचना आहेत. किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन
हे सुद्धा मूलभूत संरचनेच्या अंतर्गत येतं. तर मूलभूत संरचनेमध्ये नेमकं काय काय येतं हे ऑलरेडी आपण बघितलंय. म्हणजे हे अशा काही गोष्टी आहेत की ज्या बदलणं राज्यघटनेमध्ये शक्य नाही. परकीय सार्वभौम परकीय लोक किंवा जे सार्वभौम आहेत किंवा जे परकीय राष्ट्रप्रमुख आहे किंवा राजदूत आहे किंवा संयुक्त राष्ट्राच्या संस्था आहेत यांना परत सांगतो मी कोण कोण पाठ करायचं. परकीय सार्वभौम किंवा त्याला आपण राष्ट्रप्रमुख म्हणू, राजदूत, संयुक्त राष्ट्र आणि तिच्या संस्था यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण मिळतं. याच्यामध्ये परदेशस्थ असा शब्द ते म्हणजे देतात आणि ते चुकीचे. परदेशस्थ म्हणजे नागरिक, परकीय नागरिक. तर दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून काही लोकांना आपण संरक्षण दिलंय. त्याच्यामध्ये परकीय सार्वभौम या लोकांना आपण दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही यांच्यावर लावू शकत नाही. परकीय जे राष्ट्रप्रमुख आहे यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही आपण करू शकत नाही. जे राजदूत आहे त्या राजदूतांवरती सुद्धा आपण दिवाणी फौजदारी कार्यवाही करू शकत नाही. संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर सुद्धा आपण दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करू शकत नाही. हा अपवाद आहे. यांच्या विरोधात आपण भारत देश दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करू शकत नाही. पण याच्यामध्ये या लिस्टमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी परदेशस्थ परदेशस्थ असा शब्द टाकतात. याचा अर्थ होतो परकीय नागरिक. पण जे परकीय नागरिक समजा अमेरिकेचा व्यक्ती भारतात आला आणि एखाद्याचा खून केला तर त्याच्या विरोधात आपण फौजदारी कार्यवाही करू शकतो. हे परदेशस्थ म्हणजे परकीय नागरिकांविरुद्ध आपण ह्या बाकीच्या गोष्टी दिवाणी आणि फौजदारी लागू करू शकतो. हा शब्द याच्यामध्ये येत नाही. हे बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे पाठ करून घ्यायचं. कायद्यासमोर समानता हे कायद्याचे राज्य याचे दुसरं तत्व आहे. परीक्षेला प्रश्न येतो. कायद्यासमोर समानता हे कोणाचं तत्व आहे? तर कायद्याचे राज्य याचं ते दुसरं तत्व आहे किंवा याला असं म्हटलं जातं कायद्यासमोर समानता हे कायद्याचे राज्य याचा घटक आहे. कायद्याच्या राज्यापासून कायद्यासमोर समानता याचा जन्म झालेला आहे. म्हणून कायद्यासमोर समानता हे कायद्याचे राज्य जे आहे त्याचं दुसरं तत्व आहे. कायद्यासमोर समानता अनिर्बंधित नाही. त्याच्यावरती काही बंधनं आहेत. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणालाही शिक्षा देता येत नाही. असं होतं का आपण कायद्याचा भंग नाही केला तरी आपल्याला शिक्षा केली? तर असं होत नाही. तर हे अनिर्बंध नाहीत. अनिर्बंध म्हणजे काय? ज्याच्यावरती अनिर्बंध कंट्रोल नाही असं त्याचा अर्थ होत नाही. तर कायद्यासमोर समानतेला काही अपवाद आहे. काही लोकांना आपण विशेष राईट्स दिलेले आहेत, विशेष अधिकार दिलेले आहेत. त्याच्यापैकी कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहे, पण राष्ट्रपतींना, राज्यपालांना आपण थोडेसे सरप्लस अधिकार दिलेत. यांना आपण थोडासा जास्त अधिकार दिलेत. हे कायद्यापेक्षा थोडेसे वरचढ आहे. कसे? तर बघा, तर याचा जो आर्टिकल आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार दिलायत आणि त्याचा आर्टिकल पाठ करून घ्यायचा. कलम 361 नुसार त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. राष्ट्रपती आणि राज्यपाल हे पदावधी दरम्यान ज्यावेळेस ते पदग्रहण ज्यावेळेस त्यांनी केलेलं असतं त्यावेळेस त्यांच्या विरोधात कोणत्याही न्यायालयामधनं फौजदारी कार्यवाही सुरू केली जाणार नाही आणि त्यांच्या विरोधात कोणत्याही न्यायालयामधनं अटक वॉरंट सुद्धा काढता येणार नाही किंवा अटकेचा आदेश सुद्धा त्यांच्या विरोधात काढता येणार नाही. बघा, कायद्यासमोर सगळे समान आहे, पण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना थोडेसे विशेष अधिकार दिलेत. हा अपवाद आहे आणि तो अपवाद कलम 361 अंतर्गत येतो. यांच्या विरोधात फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. पदग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी पदग्रहण केलेलं नव्हतं. पदग्रहण करण्याच्या अगोदर किंवा पदग्रहण केल्यानंतर त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव त्यांनी स्वतःची जे पर्सनल लाईफ आहे त्या व्यक्तिगत कारणास्तव जर काही दिवाणी चुकी केलेली असेल, दिवाणीच्या अंतर्गत एखादी चुकी जर येत असेल आणि जर त्यांनी ती चुकी केलेली असेल तर त्यांच्या विरोधात दिवाणी कार्यवाही करण्यासाठी नोटीस त्यांना द्यावा लागते आणि नोटीस दिल्यापासून 2 महिने वाट पाहावं लागतं आणि 2 महिने झाल्यानंतरच त्यांच्या विरोधात दिवाणी कार्यवाही करण्यात येते. अदरवाईज त्यांच्या विरोधात दिवाणी कार्यवाही केली जात नाही. आलं लक्षात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आर्टिकल 361 फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही आणि दिवाणी कार्यवाही करण्यासाठी 2 महिने वाट पाहिली जाते. नोटीस दिल्यानंतर 2 महिने झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. तर हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे, पुढे
पदाच्या अधिकाराबद्दल कोणत्याही न्यायालयात ते उत्तरदायी नसतात. म्हणजे त्यांनी ज्या पद ग्रहण करतेवेळी जे पण काही निर्णय घेतले असतील, त्या निर्णयासाठी ते कोणत्याही न्यायालयामध्ये उत्तरदायी नसतात. मग ते पदाच्या दरम्यान किंवा पदावधी दरम्यान सुद्धा ते आणि म्हणजे पदाचा जो अधिकार आहे त्याच्या वापराबद्दल कोणत्याही न्यायालयात ते उत्तरदायी नसतात. मग ते पद ग्रहण केलेलं असेल त्यावेळेस पण उत्तरदायी नसतात आणि पद ग्रहण केल्यानंतर म्हणजे ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते पदाचा अधिकार का बरं वापरला, कसं वापरलं यासाठी ते न्यायालयात उत्तरदायी कधीच नसतात, कधीच नसतात. पदावधी दरम्यान पण नाही, पदावधी नंतर पण नाही. पण पण जर कलम 61 अंतर्गत आर्टिकल पाठ करायचा, कलम 61 अंतर्गत जर राष्ट्रपतींवरती महाभियोग लावला जात असेल, तर त्यावेळेस त्यांनी जी कृती केलेली आहे त्या कृतीचं परीक्षण केलं जाऊ शकतं. इथं काय म्हटलं आपण, राष्ट्रपतींनी राज्यपालांनी ज्यावेळेस पद ग्रहण केलेलं असतं किंवा पद ग्रहण नंतर पण पदाच्या नंतर पण ज्यावेळेस त्या पदाचा वापराबद्दलचं जे मत आहेत किंवा तुम्ही असा अधिकाराचा का बरं वापर केला यासाठी न्यायालयात चौकशी कधीच नाही केली जात. फक्त त्याला अपवाद आहे, ज्यावेळेस राष्ट्रपतींवरती महाभियोग लावला जातो त्यावेळेस त्यांच्या विरोधात ती चौकशी केली जाऊ शकते आणि हा जो महाभियोग आहे हा कलम 61 नुसार लावला जातो. ठीक आहे. आला बघा परत एकदा कलम 31C कलम 14 ला अपवाद आहे. कलम 31C कोणाला अपवाद आहे? कलम 14 ला. आणि इथं कलम 19 ला सुद्धा अपवाद आहे. पण आयोगाने प्रश्न विचारला होता त्यावेळेस आयोगाने उत्तर कलम 14 दिलेले, कारण ऑप्शन मध्ये कलम 14च होता. काय म्हणतो कलम 31C 39B आणि 39C भौतिक संसाधनांचं वितरण योग्य पद्धतीने केलं पाहिजे, भौतिक संसाधनांचं केंद्रीकरण टाळलं पाहिजे आणि या दोन मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी करायची असेल तर कलम 14 आणि 19 जर उल्लंघन होत असेल तर त्या विरोधात न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. तर हा सुद्धा अपवाद कायद्यासमोर समानतेला आहे. जसं म्हटलं ना आपण कलम 14, कलम 14 ला पण एक अपवाद येतो कोणता, कलम 31C अंतर्गत कलम 39B आणि 39C वक्तव्यासाठी. आता अपवाद अजून आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा एक अपवाद पाहिला, कलम 31C चा एक अपवाद पाहिला, आता तिसरा अपवाद आपल्याला पाहायचा आहे. तो असा, वक्तव्यासाठी किंवा मतदानासाठी कोणत्याही न्यायालयात कारवाई केली जाणार नाही. जर संसदेमध्ये आणि समितीमध्ये जर संसदेत आणि तिच्या समितीमध्ये एखाद्या सदस्याने काही वक्तव्य केलं असेल किंवा मतदान केलं असेल तर तो सदस्य कोणत्याही न्यायालयामध्ये कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. आणि मग जर तो संसद सदस्य असेल तर त्याला जो हा अधिकार आहे हा कलम 105 अंतर्गत मिळतो आणि जो तो राज्य विधिमंडळ सदस्य असेल तर त्याला हा अधिकार कलम 194 अंतर्गत प्राप्त होतो. कलम 105 आणि 194 हे दोन आर्टिकल पाठ करायचे. 105 ला संसद सदस्याला हे अधिकार मिळतात, कलम 194 नुसार राज्य विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना हे अधिकार मिळतात. कायद्याचे राज्य किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन हे मूलभूत संरचना आहेत. कायद्याचे राज्य मूलभूत संरचनेत येतं का? येतं. काय न्यायालयीन पुनर्विलोकन मूलभूत संरचनेत येतं का? हो सर येतं. आणि त्याच्यामध्ये 368 नुसार घटना दुरुस्ती करून ते बदललं जाऊ शकत नाही. कलम 14 ने असमानता प्रतिबंधित केलेली आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील असमानता कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे, तर कलम 14 ने असमानता प्रतिबंधित केलेली आहे. कलम 14 हा आपल्यासाठी फार फार महत्वाचा आर्टिकल आहे, तो तुम्हाला छानपणे जमायला पाहिजे. पुढचा आर्टिकल येतो कलम 14 नंतर कलम 15. कलम 15 काय म्हणतो का भेदभाव करण्यास मनाई. भेदभाव नाही करता येणार तुम्हाला, राज्य संस्थेला भेदभाव नाही करता येणार. आपला तो अधिकार आहे की जर आपल्याला जर कोणी म्हटलं की तू या धर्माचा आहे चल तुला हा अधिकार नाही मिळणार, तर असा भेदभाव नाही करता येणार. एखादा धर्म, वंश असेल, जात असेल, लिंग असेल किंवा जन्मस्थान असेल, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरनं कधीही भेदभाव केला जाणार नाही, हे कलम 15 सांगतो. हा 15(1) आहे. हा कलम 15(1) आहे. 15(2) काय म्हणतो की सार्वजनिक ठिकाणं असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं जी नागरिकांसाठी खुली केली जातात त्या ठिकाणी सुद्धा भेदभाव केला जाणार नाही. कलम 15(2) काय सांगतो की सार्वजनिक ठिकाणं नागरिकांसाठी जी खुली केलेली आहेत त्या सार्वजनिक ठिकाणं म्हणजे काय हो, तर कलम सार्वजनिक ठिकाणं आपल्याला खाली पाहायला मिळते. तर सार्वजनिक ठिकाणं जे नागरिकांसाठी खुली केली आहे या ठिकाणी धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव केला जाणार नाही. 15(2)A आणि 15(2)B काय म्हणतात हे तुम्हाला जमायला पाहिजे. 15A मध्ये काय, दुकानं असतील, सार्वजनिक उपाहारगृह असतील किंवा हॉटेल्स असतील किंवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणं असतील
समजा आपण दुकानामध्ये गेलो, कपड्याच्या दुकानामध्ये, तिथं म्हणता नाही येणार का तू ह्या जातीचा तुला आम्ही कपडे विकणार नाही. किंवा हॉटेलमध्ये गेलो तर म्हणता येणार नाही का तुझा जन्म इथं झालाय, तू स्त्री आहे की पुरुष आहे, तू धर्म तुझा हा आहे, तर आम्ही मग तुला हॉटेलमध्ये एंट्री देणार नाही. किंवा आपण पिक्चर पाहायला गेलो आणि मग ते म्हणतो तू ह्या जातीचा आहे त्याच्यामुळे आम्ही तुला मूवीला तिकीट नाही देणार. तर असा भेदभाव करता येणार नाही. आणि असा भेदभाव जर केला तर आपण म्हणू का सर कलम 15(2)A चं तुम्ही उल्लंघन केलंय, तुमच्या विरोधात आम्ही केस करायला तयार आहे. कलम 15(2)B काय म्हणतो? विहिरी, तलाव, सार्वजनिक जागा किंवा सरकारी पैशाने चालवल्या जाणाऱ्या ज्या सार्वजनिक जागा आहेत, या ठिकाणी सुद्धा भेदभाव करता येणार नाही. आपण पाणी भरायला गेलो एखाद्या विहिरीवरती आणि पाणी भरायला गेल्यानंतर ते विहिरीचं मालक म्हणता नाही येणार त्याला की तू या जातीचा तुला पाणी नाही देणार. आणि जर ती विहीर सरकारची असेल तर, कारण ते सरकारी पैशाने चालवलं पाहिजे. एखादं सरकारचा तलाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला धर्म, वंश, जात इत्यादींवरनं भेदभाव करता येणार नाही. हा आपल्याला कलम 15(2)B ने दिलेला अधिकार आहे. तर हे आर्टिकल तुमचे पाठ पाहिजे. 15(1) म्हणतो भेदभाव करण्यास मनाई, 15(2) म्हणतो सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली असलेली तिथं भेदभाव करता येणार नाही. 15(2)A म्हणतो दुकानं, उपाहारगृह, हॉटेल. 15(2)B म्हणतो विहिरी, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं, इथं तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. तर हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला छानपणे कळायला पाहिजे. हा 15(1) चा जो भेदभाव आहे हा केवळ आणि केवळ राज्य संस्थेच्या विरोधात अवेलेबल आहे. 15(1) हा जो 15(1) आहे, 15(1) भेदभाव करण्यास मनाई, हा 15(1) जो आहे तो राज्य संस्थेच्या विरोधात आपल्याला अवेलेबल आहे. 15(1) राज्य संस्थेच्या विरोधात अवेलेबल आहे. ठीक आहे. 15(1) कोणाच्या अपोजिट अवेलेबल आहे? राज्य संस्थेच्या. आणि 15(2) राज्य संस्था आणि खाजगी, हा खाजगी शब्द फार महत्वाचा आहे. 15(1) फक्त केवळ राज्य संस्थेच्या विरोधात आहे आणि 15(2) राज्य संस्था आणि खाजगी ज्या संस्था त्याच्या विरुद्ध सुद्धा अवेलेबल आहे. मी थोडस रब करतो हे आपल्याला समजण्यासाठी. हा जो 15(1) होता, हा जो 15(1) आहे म्हणजे कायद्यासमोर धर्म, वंश, जात इत्यादींवरनं भेदभाव करता येणार नाही. हा 15(1) जो आहे तो राज्य संस्थेच्या विरोधात आहे. आणि हा जो 15(2) हा आर्टिकल आहे, हा राज्य संस्था आणि खाजगी व्यक्तींच्या सुद्धा विरोधात आहे. दुकानांविरोधात जर आपल्याला एखाद्या खाजगी व्यक्तीचं हॉटेल आहे आणि त्यांनी म्हटलं तू ह्या जातीचा आहे, तुला आम्ही हॉटेलमध्ये एंट्री नाही देणार, तर मग आपण त्या खाजगी व्यक्तीच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. म्हणून 15(2) हा खाजगी आणि सरकारच्या विरोधात अवेलेबल आहे. पण 15(1) जो आहे हा फक्त आणि फक्त सरकारी व्यक्तीच्या विरोधातच आपल्याला मिळतो. कुठला? ठीक आहे. हा, तर इथपर्यंत तुम्हाला समजल्यानंतर आपल्याला आता थोड्याशा याच्याबद्दलच्या घटना दुरुस्त्या पाहिजे ज्या परीक्षेला विचारतील. हे बघ, तुम्हाला ऑलरेडी ठाऊक आहे की 103वी घटना दुरुस्ती झाली आहे 2019ला. 103वी घटना दुरुस्ती झाली 2019ला आणि त्याने जे ईडब्ल्यूएस चं आरक्षण दिलं, ईडब्ल्यूएस ला 10% आरक्षण दिलं, हे आपल्याला माहिती आहे. तर 103वी ईडब्ल्यूएस आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने झालं, तर ते 103वी घटना दुरुस्तीने झालं. हे आपल्याला पाठ असायला पाहिजे, आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. आणि या घटना दुरुस्तीने 2 आर्टिकल राज्य घटनेमध्ये ऍड केले. ते 2 आर्टिकल कोणते हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. त्यातला एक आर्टिकल येतो 15(6) आणि दुसरा आर्टिकल येतो 15(16)(6). हे 2 आर्टिकल राज्यघटनेमध्ये ऍड केलेले आहेत. हे तुम्हाला छानपणे जमलं पाहिजे, छानपणे तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे. तर कोणते 2 आर्टिकल जे आहेत राज्यघटनेमध्ये 103व्या घटना दुरुस्तीने ऍड केले ते पाठ करून ठेवा. हे 2 आर्टिकल तुम्हाला कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तेव्हा कधीतरी हे आर्टिकल तुम्हाला विचारले जाणार आहेत. मग आता 15(6) यातला आपण आधी पाहून घेऊ. 15(6) काय म्हणतो, तर ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठीच हे आरक्षण आहे. 15(6) आर्टिकल जो आहे तो 103वी घटना दुरुस्ती 2019 ने ऍड केलाय. बरोबर. ओबीसी, एससी आणि एसटी यांचं जे आरक्षण ज्या लोकांना वगळलेलं आहे, म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसीचं आरक्षण ज्यांनी घेतलेले आहे त्यांना यातून वगळलं जातं. आणि जे बाकीचे एससी, एसटी, ओबीसीचं आरक्षण घेतलेलं ते सोडून उरलेले जे लोक आहेत त्यांना, आणि जर ते लोक आर्थिक दुर्बल असतील तर त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं जातं. आणि यांना किती टक्के आरक्षण दिलं जातं, तर 10% आरक्षण दिलं जातं. फसवण्यासाठी तुम्हाला 13% ते देतील. बरोबर. तर आर्थिक आरक्षण दिलं जातं. 15(6) ने आर्थिक आरक्षण दिलं
16(6) ने हे जे आरक्षण आहे हे नोकऱ्यांमध्ये अवेलेबल करून दिलं. ईडब्ल्यूएस आरक्षण नोकऱ्यांमध्ये अवेलेबल 16(6) ने करून दिलं. 15(6) ने ते आरक्षण आर्थिक दुर्बल घटकांना अवेलेबल करून दिलं. तर 15(6) आणि 16(6) आय थिंक तुम्हाला कळलं असेल. म्हटलं ना आपण की 15ला काय म्हटलं आपण? 15ला धर्म, वंश, जात, जन्मस्थळ इत्यादी कारणांवरनं भेदभाव करण्यास मनाई. पण याला सुद्धा काही अपवाद आहे. इथं आपण ऑलरेडी 103व्या घटना दुरुस्तीनुसार काही लोकांना, आर्थिक दुर्बल जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी आपण आरक्षण दिलेलं आहे. 10% आरक्षण दिलं. 16(6) आणि हे आरक्षण नोकऱ्यांमध्ये दिलेले आहेत. 15(5) हा आर्टिकल सुद्धा तुझा पाठ असायला पाहिजे. 15(5) हा आर्टिकल 93वी घटना दुरुस्ती 2005 ने ऍड केलाय. 15(5) हा आर्टिकल 93वी घटना दुरुस्ती 2005 ने ऍड केला. ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी 15(5) हा आर्टिकल. ओबीसी, एससी, एसटी अनुदानित आणि गैर अनुदानित, अनुदानित आणि गैर अनुदानित ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत, अनुदानित आणि गैर अनुदानित ज्या गैर अनुदान दिलेलं असेल किंवा गैर अनुदान दिलेलं नसेल, जी अशी जर खाजगी संस्था असेल पण त्याच्यामध्ये 30(1) मधल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत अल्पसंख्याकांच्या, या 30(1) मधल्या अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्था वगळता बाकीच्या शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी यांना 15(5) नुसार 93वी घटना दुरुस्ती 2005 नुसार आरक्षण मिळतं. कशातलं हे आरक्षण? शैक्षणिक संस्थेमध्ये. म्हणजे तुला काय कळलं? शैक्षणिक संस्थेमध्ये ओबीसी, एससी आणि एसटींना जे आरक्षण आहे शैक्षणिक संस्थांमध्ये ते 15(5) नुसार मिळालं. आणि ज्या ओबीसी, एससी, एसटी आणि इतर जे दुर्बल घटक आहे, ओबीसी, एससी, एसटींना जे आरक्षण 15(5) नुसार शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये मिळालं. पण असे काही लोक आहेत जे ओबीसी, एससी, एसटी मध्ये आहेत, ज्यांनी हे आरक्षण घेतलेलं नाही आणि तर ते आर्थिक दुर्बल असतील तर त्यांना ईडब्ल्यूचं आरक्षण मिळेल शिक्षण संस्थांमध्ये आणि ते 15(6) नुसार मिळेल. किंवा इतर पण जातीचे जे आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांना ईडब्ल्यूएच आरक्षण शिक्षण संस्थांमध्ये मिळेल, ते 15(6) नुसार मिळेल. ओबीसी, एससी, एसटीला 15(5) नुसार मिळेल. बाकीच्यांना, आर्थिक दुर्बल घटकांना ईडब्ल्यूएच आरक्षण जे आहे ते 15(6) नुसार मिळेल. बरोबर. 15(5) कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केला? परत एकदा पाठ सांग, परत एकदा सांग मला. मी परत एकदा रफ करतो आणि याला कन्क्लूड करतो कारण हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. 15(5) हा जो आर्टिकल आहे हा 93व्या घटना दुरुस्ती 2005 ने ऍड केला. याने ओबीसी, एससी, एसटी यांना आरक्षण दिलं. अनुदानित आणि गैर अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये दिलं. पण हे आरक्षण देताना 30(1) मधल्या ज्या शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांच्या त्यांना वगळलं होतं. 15(6) ने ईडब्ल्यूएस ला आरक्षण दिलं, 10% आरक्षण दिलं. ओबीसी, एससी, एसटी ज्यांनी ऑलरेडी 15(5) नुसार आरक्षण घेतलं ते याच्यामध्ये येत नाही. आणि 93वी घटना दुरुस्ती 2005 ने केंद्रीय शिक्षण संस्था कायदा 2006 हा संमत केला आणि ओबीसीला आरक्षण 27% आरक्षण दिलं. तर परीक्षेला प्रश्न येणार, ओबीसीला 27% आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने दिलं? तर 93वी घटना दुरुस्ती 2005 ने हे आरक्षण दिलं. आणि 2005च्या याच घटना दुरुस्तीने 93व्या केंद्रीय शिक्षण संस्था सुद्धा स्थापन केलेली होती. आर्टिकल 15चा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्याच्या आर्टिकल 26शी समरूप आहे. म्हणजे आर्टिकल हा जो 15(5) मध्ये जे म्हटले ना आपण धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरनं भेदभावास मनाई, तसा सेम नागरिक आणि राजकीय अधिकारनामा आहेत. असा परत एक कायदा आहे त्याला नागरी आणि राजकीय अधिकारनामा असं म्हटलं जातं. याचा जो आर्टिकल 26 आहे तो आर्टिकल हा राज्यघटनेच्या 15(5) जुळवलेला आहे. राज्यघटनेचा 15वा आर्टिकल आणि नागरी हक्क आणि आंतरराष्ट्रीय नागरी हक्क आणि राजकीय अधिकारनाम्याचा आर्टिकल 26 हे दोघांमध्ये जवळपास इक्वल, म्हणजे या दोघांमध्ये जवळपास सारख्याच गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे कलम 14 आणि 15 तुमचा इथं संपतो. याला छानपणे रिवाइज करा आणि लक्षात ठेवा. थँक्यू.